नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण अर्जंटमध्ये शिवलेले ब्लाउज पाहणार आहोत। खूप कामं असली की व्हिडिओ करायला काही जमत नाही, पण आज हे अर्जंटमध्ये दिवाळीनंतर मी शिवलेले ब्लाउज आहेत। कामं खूप होती त्याच्यामुळे व्हिडिओ काही आपले आले नव्हते बरेच दिवस। लग्न सराई आहे त्याच्यामुळे हे आता लग्नाचे ब्लाउज आहेत, एकाच कस्टमरचे आहेत। हा वर्कवाला ब्लाउज आहे, हाताला सुंदर असा मोराचा डिझाइन केलेली आहे, पाटीलाही छान असं वर्क आहे। खूप सुंदर ब्लाउज आहे, लग्ना दिवशी घालण्यासाठी कस्टमरचा हा ब्लाउज आहे। हे पहा, हा आता समोसा डिझाइन केलेली आहे, समोशासारखा आकार दिलेला आहे। इकडे मी मणी लावलेले आहेत, या साईडला लेस लावलेली आहे, गोल गळाच केलेला आहे आणि त्याच्यावर ही डिझाइन केलेली आहे। पुढेही मी कटोरी ब्लाउजच ठेवलेले आहेत, कस्टमरला कटोरी ब्लाउज हवा होता त्याच्यामुळे। आता इथे मी पंचकोनी गळा दिलेला आहे, याला एका साईडलाच बॉर्डर होती हाताला आणि अशी मोठी बॉर्डर होती, जशी इकडे आहे तशीच इकडे पुढेही होती। हे पहा, अशी पुढे लॉंग बॉर्डर होती, पण पाठी प्लेन राहिलं असतं म्हणून मी इकडची बॉर्डर थोडीशी काढून इकडे पाठीला लावलेली आहे पंचकोनी आकार देऊन, आणि गळ्याला आणि पाठीलाही ही जी बॉर्डर आहे ती लावलेली आहे, जेणेकरून हातालाही पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित लावलेले आहे आणि पाठीही लावलेली आहे, गळ्यालाही लावलेले आहे आणि सुंदर असा लूक पंचकोनी गळ्याचा दिलेला आहे। पुढे मी कटोरी ब्लाउजच ठेवलेला आहे। इकडे आता थोडा डीप गळा ठेवलेला आहे आणि मटका शेप दिलेला आहे, आकार हा मटकाचा दिलेला आहे गळ्याला, आणि लेस लावून हा व्यवस्थित आकार मटक्याचा आलेला आहे। इकडे कमरेलाही लेस लावलेली आहे, डीप गळा आहे त्याच्यामुळे इथे मी लटकन केलेले आहे, लटकनलाही छोटीशी बॉर्डर जी राहिलेली होती ती दिलेली आहे। इकडे आता गोल गळाच केलेला आहे, याच्यावर काही वर्क केलेलं नाही, खूप वेळ जातो वर्क करायला आणि अर्जंटमध्ये ब्लाउज हवे होते त्याच्यामुळे मग, आणि हा तसाही भरलेलाच आहे, ब्रॉकेटचा आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर काही लेस वगैरे पण लावलेली नाही, प्लेनच ठेवलेला आहे। हा पैठणीचा ब्लाउज आहे, पैठणीमध्ये त्यांना सिंपलच हवा होता त्याच्यामुळे यालाही मी काही केलेलं नाही आहे, आणि अर्जंट होता त्याच्यामुळे प्लेनच ठेवलेला आहे। हे 2-3 दिवसातच ब्लाउज शिवलेले आहेत। इकडे हे पहा, ही जी बॉर्डर होती ती कमरेलाही लावू शकत होतो, पण साडीला बॉर्डर अशीच होती त्याच्यामुळे मी हातालाही तीच बॉर्डर दिलेली आहे। कमरेला काही एवढं दिसत नाही त्याच्यामुळे हातावर ही डिझाइन छान उठून दिसते आणि लुकही छान हाताचा साडीसारखाच येईल असं दाखवलेलं आहे। हे ब्लाउज अर्जंटमध्ये शिवून घेतलेले आहे, आजच द्यायचे आहेत म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते। व्हिडिओ जर हवे असतील तर नक्की सांगा, मी करण्याचा प्रयत्न करेन वेळ मिळेल तसा। हे ब्लाउज तुम्हाला कसे वाटले ते मात्र नक्की सांगा, याच्यातला कुठला ब्लाउज तुम्हाला जास्त आवडला, डिझाइन कुठली आवडली तेही सांगा। जास्त नाही आहेत पण थोडेफार जे केलेले आहेत त्याच्यावरच तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपले नवनवीन व्हिडिओ नक्की येतील जसा वेळ मिळेल तसा। हे ब्लाउज कसे वाटले ते नक्की सांगा। धन्यवाद।